पुणे महानगरपालिकेच्या वतीने यंदाच्या पालखी सोहळ्यानिमित्त सेवावारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे। माझं शहर माझी जबाबदारी या संकल्पनेतून पुणे शहरात होणाऱ्या प्रत्येक सामाजिक उपक्रमाचे दस्तऐवजीकरण करण्याचा उद्देश या माध्यमातून साधला जाणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होत असताना लाखो वारकरी शहरात दाखल होतात। या वारकऱ्यांची सेवा ही ईश्वर सेवेइतकीच पवित्र मानून या उपक्रमाला सेवावारी असे नाव देण्यात आल्याची माहिती पुण्याच्या महापौर मंजुषा नागपूर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। या उपक्रमांतर्गत उद्या पुण्यातील सर्व शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे। 5वी ते 10वीतील सुमारे 4,36,000 विद्यार्थी या स्पर्धेत एकाच वेळी सहभागी होणार आहेत। पुणे महानगरपालिकेच्या शाळांसह खासगी शाळांचाही यात समावेश आहे। पालखी परंपरा, वारीची सांस्कृतिक महत्त्व आणि पुण्यनगरीची आध्यात्मिक ओळख पुढील पिढीपर्यंत पोहोचवावी यामागील हा हेतू आहे। तसेच सर्वांसाठी खुली फोटोग्राफी स्पर्धा आणि 0 ते 16 वयोगटासाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याचं महापौर नागपूर यांनी सांगितलंय। पालखी मार्गावर स्वच्छता, जनजागृती आणि सेवा कार्यासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता असल्याने विविध NGO, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे। या उपक्रमाची सांगता 10 तारखेला रात्री 9 वाजता सामूहिक पसायदान पठणाने होणार आहे। विश्वशांती आणि विश्वकल्याणासाठी पुणेकरांनी जिथे असतील तिथून ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष सहभागी व्हावे असे आवाहन महापौरांनी केलंय। आपल्या शहराचा भौतिक आणि आर्थिक विकास होत असताना शहराची स्वच्छता, ट्रॅफिकची शिस्त, पर्यावरण, सौंदर्य आणि आपला ऐतिहासिक सुसंस्कृतपणा नेहमी प्रथम क्रमांकावर असावा या संकल्पनेतनं पुणे प्रथम असा एक आपण ब्रँड पुणे शहरासाठी, पुणे महानगरपालिकेसाठी तयार केला आणि म्हणून आपल्याला सगळीकडे पुणे महानगरपालिकेसोबतच पुणे प्रथम याचा सुद्धा लोगो आता इथनं पुढे दिसणार आहे। या पुणे प्रथमच्या अंतर्गत माझं शहर माझी जबाबदारी या भावनेतून पुणे शहरात होत असलेला प्रत्येक सोहळा आणि त्यासाठी करत असलेलं आपलं काम याचं एक डॉक्युमेंटेशन असलं पाहिजे। याच उद्देशाने, याच हेतूने पुणे शहरात जेव्हा आपल्याकडे संतांच्या पालख्या येतात आणि तो सोहळा अत्यंत पवित्र वातावरणात होतो, या संपूर्ण वातावरणामध्ये आपण काम करत असताना पुणे शहरात, पुणे महानगरपालिकेकडून, सगळ्या कर्मचाऱ्यांकडून, सगळ्या अधिकाऱ्यांकडून, आमच्याकडून सुद्धा अनेक कामं होतात। आपण सगळेच पुणे शहरातले सगळे नागरिक पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांचं स्वागत करतो आणि त्यांची सेवा करतो। तर ह्या संपूर्ण उपक्रमाला एक नाव असावं म्हणून आपण त्याला सेवावारी असं नाव दिलेलं आहे। म्हणजे आपण ईश्वराची सेवा करतो, त्याचप्रमाणे ही जी देवाची माणसं येतात त्यांची सुद्धा आपण सेवा करतो, म्हणून त्याला सेवावारी असं आपण नाव दिलंय। सेवावारीमध्ये अनेक उपक्रम आहेत। त्या उपक्रमामध्ये पहिला उपक्रम आहे तो म्हणजे ड्रॉइंग कॉम्पिटिशन असणार आहे, चित्रकला स्पर्धा। त्याचं कॉन्सेप्ट सुद्धा वारीच असेल। ही स्पर्धा उद्या होतीये। पुणे शहरातल्या सगळ्या शाळांमध्ये एकाच वेळेला 5वी ते 10वीचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये उतरतील। सगळ्या शाळा म्हणजे त्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या शाळा सुद्धा आहेत आणि प्रायव्हेट स्कूल सुद्धा आहेत। तर उद्या जवळपास 4,36,000 विद्यार्थी एकाच वेळेला या ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतील। ड्रॉइंग कॉम्पिटिशन म्हणजे हे कुठलंही बक्षीस मिळावं हा यामागचा हेतू नाही, तर आपल्याकडे ज्या पालख्या येतात, ज्ञानोबा माऊलीची पालखी येते, तुकाराम माऊलीची पालखी येते, त्याचं वैशिष्ट्य काय, पालखी केव्हापासून येते, आपल्याकडे किती वर्षाची परंपरा आहे, आपल्या पुण्यनगरीतनं जाते, त्यामुळे आपली भूमी पुण्याची ही किती पवित्र असते, या सगळ्याचा विषय, या सगळ्याचा विचार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावा, रुजावा म्हणून आपण ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन त्यामागे घेतलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक टप्पा आहे तो म्हणजे फोटोग्राफीचे एक कॉम्पिटिशन असेल। त्यामध्ये कुठलेही वयोगट नाहीये, कोणालाही त्यामध्ये भाग घेता येईल, त्याची सुद्धा बक्षिसं आपण देणार आहोत। दुसरा एक विषय आहे, त्यामध्ये आपण पुणे शहरातल्या सगळ्याच लोकांना आव्हान केलंय की सेवावारीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचंय। यामध्ये काम करत असताना संपूर्ण पालखी मार्गावरती लाखो भाविक येतात, लाखो भक्त येतात, त्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला व्हॉलेंटियर्स कमी पडतात, त्यामुळे सगळ्यांनी येऊन सहभागी व्हायचंय। साधारण आजपासनं पालखी येईपर्यंत आणि पालखी आपल्या पुणे शहरातनं प्रस्थान जेव्हा करेल तोपर्यंत आपल्याला संपूर्ण पुणे शहर स्वच्छ ठेवायचंय। त्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता असते,
जनजागृतीची आवश्यकता असते आणि सेवा करण्याची आवश्यकता असते. या सगळ्यासाठी आपण व्हॉलंटियर्सला जे काही एनजीओज असतील किंवा कॉलेजेसचे जे विद्यार्थी असतील त्यांना सगळ्यांना आपण प्रयत्न करून या सगळ्यामध्ये सहभागी व्हायला सांगतोय. सगळ्यांकडनं हे प्रयत्न व्हावे, सगळ्यांनी सगळ्या वारकऱ्यांची सेवा करावी, हा त्यामागचा हेतू आहे. त्यानंतर वेशभूषा स्पर्धा एक असेल आपल्याकडनं. 0 ते 16 वयोगटातले मुलं या वेशभूषा स्पर्धेमध्ये सहभागी होतील, त्यांना सुद्धा आपण पारितोषिक देणार आहोत. सगळ्यात मोठा टप्पा तो म्हणजे या संपूर्ण उपक्रमाचं म्हणजे सेवा वारीची सांगता ही पसायदानाने होणार आहे. पसायदान हे विश्व कल्याण प्रार्थना, विश्व शांती प्रार्थना या स्वरूपाचं हे पसायदान असतं आणि विश्व शांतीसाठी, विश्व कल्याणासाठी ही म्हणणारी आपण जी प्रार्थना म्हणतो त्याचं एकाच वेळेला एकाच दिवशी म्हणजे 10 तारखेला रात्री 9 वाजता आपण पसायदान सगळेजण एकत्र मिळून म्हणणार आहोत. यामध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय की आपण जिथे कुठे असाल तिथून ऑनलाईन या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचंय आणि पुणेकरांनी सगळ्यांनी घरातनं किंवा शक्य असेल तर जिथे दिंड्या आहेत तिथे जाऊन पसायदान म्हणायचं आहे एकाच दिवशी एकाच वेळेला, असं आपण सगळीकडे आवाहन करतोय. त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने लोकांनी सहभागी व्हावं ही एक अपेक्षा आहे.